इतके दिवस ना मला ते कळलं नव्हतं असं वाटतंय. त्यामुळे मी त्यांच्यापासून अशी दूर दूर राहत होते. आमच्यात मतभेदही होते आणि गैरसमज होतेच दोन्ही बाजूंनी. पण आता ना खरंच असं वाटतंय की तो काळ मी वाया घालवलाय. त्यांचं ते प्रेम, ती माया यांचा एवढा वर्षा होतोय ना आता की तो काळ भरून निघतोय. खरंय. आणि श्रेयस, कधी कधी असं होतं ना की आपण परिस्थितीनुसार माणसाला जज करतो. खरं. पण काही काळ गेला ना की कळतं की आपली पारच चुकली. बरोबर बोलताय मामा. आता जाणवलं असेल ना श्रेयस तुला, त्या आत्या नाही आई झाल्या आहेत. श्रेयसने मला आत्या म्हणून आपलं म्हटलंच आहे. योग्य वेळ आल्यानंतर मी त्याला सत्य सांगेन की मीच खरी त्याची जन्मदाती आई आहे. तेव्हा तो माझ्यासाठी जीव टाकेल ही खात्री आहे मला. अगं पण हा पणच तर आडवा येतोय माझ्या. कोण? तारा. तिच्याकडे अशी एक टांगती तलवार आहे जी आम्हा मायलेकांच्या प्रेमाचा गळा कापू शकते. ही मुलगी नकोय मला माझ्या आयुष्यात. मी हिला श्रेयसच्या आयुष्यातून बाहेर काढणार कायमच. आणि त्यांच्या ह्या प्रेमाची सावली आपल्या डोक्यावर आयुष्यभर राहणार आहे. आणि आत्याची आपल्यावरची मायाच आपलं कायम रक्षण करत राहील. आपल्या संसारावर कधीही कसलंही संकट येऊ देणार नाही. शेवटी देवाच्या कृपेने आपला वाईट काळ संपून चांगला काळ सुरू झालाय असं म्हणायला काय हरकत नाही. काय लवकरच आपल्या घरात समारंभ आहे. त्या दृष्टीने घराची साफसफाई करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराचा कानाकोपरा